नमस्कार मित्रांनो, मराठी गाईड आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुमच्यासाठी नवनवीन अशीच व्हिडिओ आणत राहतो. आणि आपल्या व्हिडिओला आले तर लगेच लाईक करून घ्या, कारण जर तुम्ही लाईक करतील तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त यूट्यूब प्रमोट करेल आणि आपल्यासारख्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्रे अशी संपूर्ण A to Z माहिती जी आहे मित्रांनो आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर आपण जास्त वेळ न वाया घालवता आपल्या मुद्द्याकडे जाऊया. तर मित्रांनो, जेव्हा भरती स्टार्ट होते, जेव्हा ज्या भरतीची तारीख येत असते त्यावेळेस प्रथम तर आपल्याला एक डेट दिलेली जाते ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्यासाठी, की या तारखेपासून तर या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत, बरोबर. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात की फी पण दिलेली आहे कॅटेगरी वाईज, बरोबर. आपण जास्त वेळ वाया का घालत नाही मित्रांनो. ह्या ज्या छोट्या छोट्या अटी असतील ह्या तुम्हाला माहितीच असतील, मी असं गृहीत धरून चालतो, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर. ओके, आपण जे मेन मुद्दा आहे तो बघूया. ओके, आधी तुम्हाला अर्ज सादर करायला लागतो, त्याची एक मुदत असते जी आपण आता बघितली इथं. नंतर त्याचे एक फी स्ट्रक्चर पण बघितलं. आता पुढे जाऊया आपण. आवश्यक जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र बघूया मित्रांनो तुम्हाला, बरोबर. कारण पहिले कागदपत्र इम्पॉर्टंट आहेत. त्यात बघा, SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे MSCIT वगैरे केलं असेल तर, खेळाडू असतील तर खेळाडूंचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे एक नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते, बरोबर. माजी सैनिक असतील तर माजी सैनिकांसाठीचा डिस्चार्ज प्रमाणपत्र, नंतर गृहरक्षक दलाकरता जे आवश्यक असलेले प्रमाणपत्र असतील ते, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस बाल्य, अनाथ, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS NCC प्रमाणपत्र इत्यादी जे रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील ते आपल्याला लागत असतात. तर यातील काही डॉक्युमेंट्स हे आपण नंतर पण सादर करू शकतो, जसं की जात वैधता प्रमाणपत्र हे काही डायरेक्टली आता आपल्या सगळ्यांकडे नसतं अवेलेबल, तर ते आपण नंतर पण सादर करू शकतो. याला 2 वर्षाची मुदत असते नंतर. ओके, पोलीस शिपाई गट क मध्ये येत असते. ओके, त्या संदर्भातील जे आयुक्तालय वगैरे आहेत ते पण तुम्ही बघून घ्या. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो, की एवढ्या आयुक्तालयांमध्ये जागा या येत असतात. ओके, तर आपण आता पुढचा टॉपिक बघूया, वयोमर्यादा. तुम्ही पाहू शकतात या कॉलममध्ये वयोमर्यादा दिली आहे. ओपनसाठी 18 ते 28 वर्ष, हे जे कॅटेगरी आहेत त्यांसाठी 18 ते 33 वर्ष, प्रकल्पग्रस्त 18 ते 45 वर्ष, भूकंपग्रस्त 18 ते 45 वर्ष. तर हे कॅटेगरी वाईज तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात मित्रांनो याचा, बरोबर. माजी सैनिक उमेदवार, पदवीधर उमेदवार, अनाथ उमेदवार आणि समांतर आरक्षणांतर्गत जे येतात त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया, जसे की महिला उमेदवार, खेळाडू उमेदवार, पोलीस पाल्य, गृहरक्षक, माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार. ओके, होमगार्ड. ओके, हे होमगार्ड असतं मित्रांनो. ठीक आहे, आता आपण बघूया शैक्षणिक अर्हता. तर मोस्टली जास्त काही एवढं वाचायची गरज नाही आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की 12वी उत्तीर्ण पाहिजे, बरोबर. जर तुमची डिग्री झाली असेल तरी तुम्ही सांगणारच आहेत. तर या इन्स्ट्रक्शन तुम्ही आपल्या जे मुख्य वेबसाईट आहे www.mahapolice.gov.in इथं पण हे सगळे इन्स्ट्रक्शन बघू शकतात. ओके, आता आपण शारीरिक पात्रता बघतो मित्रांनो. ओके, हे शारीरिक पात्रता आहे महिला उमेदवारांकरता आणि पुरुष उमेदवारांकरता, आणि आता नवीन जे ट्रान्सजेंडर ॲड केलेलं आहे नवीन त्यानुसार. तर बघा, जर महिला उमेदवार असतील तर त्यांची 155 सेंटीमीटरपेक्षा उंची कमी नसावी, उंचीचा कॉलम आहे, आणि पुरुषांसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. आणि आता जे तृतीयपंथी उमेदवार आहेत ट्रान्सजेंडर त्यांना पण आता लागू झालेली भरती, तर त्यांचं बघा, स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तींसाठी 165 पेक्षा कमी नसावी. ओके, नंतर छाती मोजली जाते मित्रांनो पुरुषांसाठी 79 सेंटीमीटर टू 5 सेंटीमीटर तुमची एक्सपांड व्हायला पाहिजे. जी बिना फुगवता छाती आहे ती 79 सेंटीमीटर, म्हणजेच जर एक्सपांड झाली तर ती 84 सेंटीमीटरपर्यंत मिनिमम पाहिजे. ओके, हे झालं शारीरिक पात्रता मित्रांनो. त्यात पण सूट आहेत, हे तुम्ही वाचून घ्या स्क्रीनशॉट घेऊन. ओके, कारण आपण जर प्रत्येक माहिती डिटेलमध्ये वाचली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मित्रांनो. त्यासाठी जे जे मेन टॉपिक आहेत ते तुम्हाला मी सांगत आहे. आता आपण बघूया शारीरिक चाचणी. हा खूप मेन टॉपिक आहे. ओके, बघा, शारीरिक चाचणीमध्ये जी आपली आता 50 गुणांची शारीरिक चाचणी होती. आधी प्रथम काय झालं, आपलं एक ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तारीख येते, त्यानंतर आपण डॉक्युमेंट वगैरे सगळं सबमिट करून ऑनलाईन अर्ज सादर करतो. त्यानंतर जे 5 उमेदवार असतात त्यांना
ग्राउंडसाठी बोलवलं जातं, म्हणजेच शारीरिक चाचणीसाठी. शारीरिक चाचणीमध्ये हे पुरुष उमेदवारांना क्रायटेरिया आहे आणि हे महिला उमेदवारांना. तर त्यात बघा दोघांसाठी 50 गुणांची शारीरिक चाचणी होत असते आणि जे आता तृतीयपंथी वगैरे आले त्यांच्यासाठी सुद्धा 50 गुणांची शारीरिक चाचणी होत असते. तर त्यात बघा पुरुष उमेदवारांना आहे 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक. तसंच महिलांना 1600 मीटर न घेता 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक. ओके. तर या संदर्भात जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो आपण एक सेपरेट बनवला आहे आपल्या चॅनलला. तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, कारण यात जर ते ॲड केलं तर त्याचं कसं प्रत्येक याचे आपण मार्क डिवायडेशन त्यात दिलेलं आहे. त्या चॅनलला जाऊन बघू शकतात. त्यात मी मार्क्सचं सगळं डिवायडेशन दिलेलं आहे, पुरुष उमेदवारांचं पण आणि महिला उमेदवारांचं पण. ओके. आणि हे तर सेमच असणार आहे, जे पासिंग जो क्रायटेरिया वगैरे आहे तो. ठीक आहे. मग नंतर तुमचं शारीरिक चाचणीचं कसं असतं मित्रांनो, शारीरिक चाचणी झाल्यानंतर आपली पुढे लेखी परीक्षा होत असते. ती कुठल्या बेसने होती ते आपण आता बघूया. तर मित्रांनो बघा, नंतर आपली शारीरिक चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी बघा एक क्रायटेरिया असतो, जी शारीरिक चाचणी 50% गुण घेऊन उमेदवार उत्तीर्ण होतील तर त्या प्रवर्गामधील जाहिरातीनुसार रिक्त पदांच्या 1:10 प्रमाण. 1:10 म्हणजे काय, जर 200 जागा असतील तिथं तुम्ही उभे म्हणजे जिथं भरती करणार आहेत तुम्ही, भरतीसाठी जिथं तुम्ही जाणार आहेत, समजा ज्या डिस्ट्रिक्टला तुम्ही सिलेक्ट करणार आहेत, तर तिथं जर 200 जागा असतील तर 200 कॅन्डिडेटच्या इंटू 10 म्हणजे 1:10 प्रमाण. तर हे 2000 लोकांना क्वालिफाईड होतील. कशासाठी? लेखी परीक्षेसाठी. ओके. 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी. ओके. 100 गुणांची चाचणी, 50 + 100 बरोबर 150. यापैकी तुमचं मेरिट ठरत असतं 150 पैकी. ओके. तर बघा, उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. 40% म्हणजेच 40% किती होतील तुमचे? 50चे 40% करायचे तुम्हाला, बरोबर. 20 गुण, कमीत कमी 20 गुण तुम्हाला मिळायला पाहिजेत जेव्हा तुम्ही पुढच्या याच्यासाठी पात्र होणार आहेत. ओके. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास. 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे मित्रांनो. ओके. लेखी परीक्षेमध्ये जे टॉपिक आहेत ते बघू आपण आता. अंकगणित असतं मित्रांनो, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण. याला स्पेशली तुम्ही 25-25 मार्कने हे करू शकतात. 25-25-25 म्हणजे हे 100 मार्क्सचे टोटल एवढे विषय होतील. परंतु प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल असं नसतं मित्रांनो. तर कुठे कुठे यांच्या क्वेश्चनमध्ये कमी जास्त प्रमाण असू शकतं. असं तुम्हाला काही असं बांधील नाही येते की अंकगणितला 25 देतील. तर मोस्टली 75% ठिकाणी हे 25-25 असतात, परंतु काही ठिकाणी हे कमी जास्त होण्याची शक्यता असते. ओके. तर तुमचा अभ्यास हा परफेक्ट या विषयांमध्ये पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो समजलं असेल तुम्हाला की प्रथम ऑनलाईन अर्ज होतात, नंतर तुम्हाला पात्र झाल्यास तुम्ही ग्राउंडसाठी बोलवले जाते, नंतर तुमची लेखी होते आणि नंतर तुमचं फायनल एक प्रोविजनल लिस्ट होते तयार. ही प्रोविजनल असते मित्रांनो. आणि नंतर एक मेडिकल होते आणि मग तुमचं फायनल मेरिट लिस्ट जे तुमचं सिलेक्शन असणार. ओके. तुम्हाला या व्हिडिओतून भरपूर माहिती भेटलीच असेल की क्रायटेरिया कसा असतो. 12वी पासवरती आपण पोलीस होऊ शकतो. त्याची वयोमर्यादा बघितली आपण, 18 पासून स्टार्ट होते. नंतर त्याचा सिलेबस बघितला आपण, जे 4 विषय महत्त्वाचे आहेत ते, बरोबर. फक्त जे ग्राउंडचा जो व्हिडिओ आहे त्याचं आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तयार केलेला आहे. जी शारीरिक चाचणी आहे ती आपण बघितली. फक्त मैदानी चाचणीतील जे मार्क्स आहेत त्याचं डिवायडेशन, मैदानी चाचणी. ओके. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी असे नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार आहे. आता पुढचा टॉपिक आपला फक्त एक आहे की आता स्टडी प्लॅनबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे लवकरच, तो पण बघून घ्यायचा आहे. याआधी मी एक मागच्या भरतीच्या वेळेस टाकलेले व्हिडिओ पण खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या चॅनलवरती, ते पण तुम्ही बघून घ्या. ज्या मित्रांना खरंच पोलीस व्हायचं आहे त्यांनी फॉलो करा. तुम्हाला मी जास्तीत जास्त सपोर्ट करणार आहे मित्रांनो. स्टडी मटेरियल कुठलं वापरायचं काय त्याबद्दल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.